आज सगळ्या पत्रकारांचे स्वागत. भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांची जॉईंट पत्रकार परिषद. सगळ्यांना खबर आसा की जिल्हा पंचायतीच्या निवडणुको ऑलरेडी सुरू आसात आणि काल सगळ्यो प्रक्रिया ज्यो आसा डॉक्युमेंटरी प्रोसिजर म्हणतात ताका, म्हणजे फायलिंग ऑफ नॉमिनेशन जालें, ताजे नंतर कोण कोण रावले स्क्रुटिनी जाली, ताजे नंतर कोण विड्रॉवल आशिल्ले ते जालें, अलॉटमेंट ऑफ सिम्बॉल जालें आणि तातूंतल्यान सगळे फायनल जे लिस्ट आसा ते सगळे पब्लीक जालें, पब्लिश जालें आणि आयच्यान खरें म्हणजे राजकीय हातूंत भितर कोण कितले उमेदवार रिंगणान आसात ते सगळें आमकां कळ्ळें आणि एकंदर निवडणूक सुरू झाली. भारतीय जनता पार्टी आणि मोगो हांची युती आणि ह्या युतीद्वारा आशिल्ले आमचे सगळे 43 कॅन्डिडेट आणि अधिक 7 जण जे आसात तांकां इंडिपेंडंट कॅन्डिडेट आसात तांकां आमी पाठिंबो दिवप अशें मेळून ह्या 50 जाग्यांनी भारतीय जनता पार्टी आणि मोगो मिळून हे निवडणूक लढयतात. येता त्या 20 तारखेक ह्या निवडणूक जातली. 18 तारखेक पातान जेन्ना प्रचार सोंपतलो आणि 19 तारीख जाले नंतर 20 तारखेक हो निवडणूक जाले नंतर 22 तारखेक ताजो रिजल्ट. आम्ही सगळे पक्षान दोन्ही मिळून उलोवणी करून मोगोचे 3 आणि आमचे 40 असे 43 जणांचे सगळे उमेदवारी आणि तांचे हे जे असतात नाम सकट फोटो सकट सगळ्यांक आमकां पयलीं खबर आसात, पण अधिकृतरित्या आमी सांगपाक जाय म्हणून ते तेंची पॅम्पलेट आमी तुमकां सर्क्युलेट करतले. माननीय नरेंद्र मोदींचे सरकार आणि त्याच बरोबर डॉक्टर प्रमोद सावंत यांचे सरकार या डबल इंजिनाच्या आधाराचेर आणि जे विकासाची गंगा आजपर्यंत आमकां सकयल स्तरापर्यंत पावल्या त्या या सगळ्याच्या आधाराचेर ही निवडणूक जाता आणि या निवडणुकीच्या माध्यमांतल्यान परत एकदा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जो आसा त्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटाच्या माध्यमांतल्यान जनतेची जी कामां आसात ती जनतेची कामां आसात ती आमी लोकां फुडें बऱ्यो करतात. फाटले जितले जिल्हा पंचायतीचे मेंबर आशिल्ले तांच्यांनी इतले उत्कृश्ट काम केलां की कोणाकयचेर बोट दाखोवपाचो किंवा कोणाचेर प्रश्नचिन्ह असो करपाचो सुद्दां खंयच क्वेश्चन मार्क आयलो आणि खंय हेंय आयलें ना. तरी पण आमी 80% नवे चेहरे दिले. प्रत्येकाचो अनुभव, तांची प्रशासनातली काम करपाची क्षमता, त्याच बरोबर तांचे म्हणजे ऊर्जावान असे सगळे जे चेहरे आसात आणि तांच्यांनी प्रचाराची आतापर्यंत एक फेरी तांच्यांनी पूर्ण केल्ली आसा आणि पूर्ण करून प्रत्येकाच्या घराघरान वचून पक्षाचे सिम्बॉल आणि आपापल्याचो प्रत्येकाचो वैयक्तिक जाहीरनामो पर्यंत पावोवप आणि पक्षाचे बाकीची कामां पावोवपाचे सगळ्यांनी सुरू केला. ताका प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मेळटा. आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, त्याच बरोबर प्रदेश अध्यक्ष म्हणून म्हजी जबाबदारी, आम्ही आमचो प्रवास चालू असा. त्याच बरोबर आमचे दोन्ही जनरल सेक्रेटरी, त्याच बरोबर खासदार केंद्रीय मंत्री श्रीपादजी नाईक, त्याच बरोबर आमचे सदानंद शेट तानावडे, बाकीचे सगळे या हातून उपाध्यक्ष दत्ता फुलकर असतले किंवा आमचे नरेंद्र सावयकर आणि बाकीचे सगळे मोठ्या हातून जे 3 आणि हे सगळे काम सकले स्तरापर्यंत संघटनात्मक हातून भितर सकले स्तरापर्यंत पावयतात. आणि त्याच बरोबर कोण अनेक जणांचे इच्छुक आशिल्ले ते अनेक इच्छुक असताना सुद्धा सगळी कडेन कन्सेसस जावप आणि एकमेक कडेन कोणाची हे जायना आसतना हे इलेक्शनाक म्हणजे चड त्रास आमकां हातून भितर जाले ना, कारण कॅन्डिडेट सिलेक्शनाक आसतले किंवा तातूंत भितर. कारण माझी अनेक जिल्हा पंचायतीचे जे कॅन्डिडेट आशिल्ले माझी तातूंतल्यान 99% हे कॅन्डिडेट परत म्हणजे आमचे कॅन्डिडेटा बरोबरूच आसात. तांणी केल्ली कामाच्या आधाराचेर, सरकारच्या कामाच्या आधाराचेर आमची हे जिल्हा पंचायतीचे इलेक्शन फुडें वता आणि बरें दिसता की
तुम्ही योग्य प्रकारे ताका सगळ्यांक पब्लिश दिल्ली आसा, प्रिंट मिडिया आणि त्याच बरोबर इलेक्ट्रॉनिक मिडिया हांच्यांनी प्रत्येक उमेदवाराचे जवळून पळयल्ले आसा, तांचो प्रवास पळयल्लो आसा आणि त्याच बरोबर कोपरा बैठको आसतल्यो, त्याच बरोबर तांचो प्रचाराची अभिनव वेगवेगळ्यो पद्दती आसतल्यो, सगळ्या हातूंतल्यान भितर एक निश्चित आसा की भारतीय जनता पार्टी आणि मोगो युतीचे ह्या जिल्हा पंचायतीचे इलेक्शन 2025 हे आम्ही दोन्ही उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा हे प्रचंड बहुमतान आम्ही जिखतले आणि दोन्ही वटेच्यान मोगो भाजपाचे आणि उत्तर दक्षिणेत आमचे जिल्हा पंचायतीचेर वर्चस्व आसतले. सगळ्या युवकांक दिता आज भाजपा मोगो युतीची संयुक्त पत्रकार बैठक हांगा आयोजीत केल्ली आसा. हांव इतलें सांगूंक सोदतां की भाजपा मोगोच्या युतीच्या उमेदवाराक बहुसंख्य मतांनी निवडून येतले. कारण ज्या ज्या वेळार युती आशिल्ली त्या वेळार भाजपा आणि मोगोक 45-50% मतां पडटा आणि आज अपोजिशन वीक असल्या कारणान ह्या युती मार्फत आमचे चडांत चड उमेदवार निश्चितच निवडून येतले. पोस्ट युती आमची 2022 निवडणूक जाल्यानंतर झाली आणि आम्ही ही युती आज जी आम्ही जिल्हा पंचायतीक केल्या तीच 2027 विधानसभेत फुडें व्हरपाचे आम्ही ठरायला आणि तसो प्रयत्न आमचो चालू आसा. कारण आम्ही दोन्ही पक्ष जे आसा ते समविचारी पक्ष, आमचे विचार एकमेकांक जुळटा आणि त्या खातीर जर तर गोंयांत बरी सुदारणा करतलो, प्रगती जातली सगळ्या माध्यमांतल्यान, जाल्यार ह्या युतीची गोंयांत अत्यंत आवश्यकता आसा आणि लोकांनी ताका बरो प्रतिसाद पयलीं दिल्लो आसा आणि आतांय दिता. तेन्ना ह्या युतीचे जिल्हा पंचायतीतले चडांत चड उमेदवार निवडून येवं, ह्या युतीच्या सरकाराचे दोन्ही जिल्हा हे परत एकदा सत्तेर येतले आणि गोंयच्या गांवागांवांतलो विकास करपा खातीर प्रयत्न करतले. एक प्रश्न असा की तुमका जी युतीच्या हातून सीट मेळ्ळ्या ते फक्त 3 आसा, म्हणजे टोटल पर्सेंटेज पळयल्यार 1.5%, तर तुमका हे कमीशें दिसना? ना, आम्ही दोनूय आमदारांक आमचे सांगिल्ले तुमकां जाय ते सीट तुम्ही चूज करा. त्याप्रमाणे तांणी आपल्या जाय ते सीट त्यांनी चूज केले. दीपक फोंडे अशें कितें जालें की एमजीपीचो लिडर तुमचो केतन भाटीकर ताका रिजायन दिवचो पडलो? तो पयलीं पासून पयल्याच दीस जेन्ना रवी बाब आमचे निवड हे जाले त्या वेळार त्यानेच म्हणिल्लें आपूण उबो रावतलो आणि आमचो जेन्ना बीजेपी बरोबर टायप आसा तेन्ना आमी ताका सांगिल्लें की बाबा ह्या आमी युतीचोच उमेदवार तुमकां दवरचो लागतलो आणि रवीचो जो चलो आसा ताका आमी ह्या फावटी आमी तिकीट दिवपाक जाय, निवडून हाडपाक. पूण त्याचे पर्सनल डिसिजनां काही वेगळी आशिल्ली आणि तेन्नाच्यान तो सांगतालो आपूण उबो रावतलो म्हणून. आणि आज तो जिल्हा पंचायती स्वतंत्र गेला त्या खातीर ताका राजीनामो दिवचो लागला. ताका फुडली इलेक्शनां परत घेतले तुमी? फुडल्या काय तेन्ना आयच्या आमी उलयता, आजची परिस्थिती हांव उलयलो. परत मागच्या जेन्ना आमदार पोटनिवडणूक जातली तेन्ना हो विशय फुडें वतलो तेन्ना आमी उलयतलो. पार्टीन रेजिग्नेशन एक्सेप्ट केलं त्याचे? आता फाल्यां परत सेंट्रल कमिटी मिटिंगेक ते एक्सेप्ट जातले. म्हणजे तुम्ही त्याला टाइम दिला विड्रॉल बीन करपाक? ना, कांयच ना, ते एक्सेप्ट करतले.
पूण तुमच्या पार्टीन अशें सोडून वचप मागीर परत येवप चलता, कित्याक तुमी म्हणलें पोटनिवडणुकीक मागीर विचार केले वयतले म्हणून हेचेर. पोटनिवडणुकीत तो ताणें केलो दुसरो प्रश्न विचारला, तू तुम्ही परत घेतले का विचारला? सारको एकलोच विचारला. परत घेतलं काय? परत प्रवेश दितले तुम्ही का विचारला तेका? आता काय सांगू शकना न्ही. म्हटले दितले, दारा कुठे दितले? हा? दारा ओपन आहा तुमची. असं काय ना, अजून काय ठरवूच ना. आमची सेंट्रल कमिटी मिटिंगूच जावना. पण असो कितें निर्णय जातलो तुमचो? असो निर्णय जातलो की परत घेवपाचे? हांव एकलो न्ही, पार्टी म्हणजे हांव एकलो न्ही, सगळोच मेंबर आसा आमचे सेंट्रल कमिटी. आणि आमच्या कॉन्स्टिट्युशना प्रमाणे जे सेंट्रल कमिटीचो येता ते फुडें वता. सो सेंट्रल कमिटीची मिटिंग जाली की तुमच्या म्हळ्यार परत येता आणि तुमकां उत्तर दिता. एज अ प्रेसिडेंट तुमचो निर्णय आसतलो की परत घेवप ना असल्यार कोण सोडून वयता तेंका परत? सांगले म्हणटा तुका, प्रेसिडेंटाचो निर्णय हो खरो ठरना. सेंट्रल कमिटीचो निर्णय जो आसा तो खरो ठरता. झडपी जावन ना, आसा. आमचे पयलीं आसतली फुडले विका. सो झडपी जावन इलेक्शन आता जावचे पयलीं हय meeting जाता. हय हय. दीपक बाब, तुम्ही दोघी प्रेसिडेंट तुम्ही हांगा आसा आता. राव, तेम नाव. हय दिता. दोघी प्रेसिडेंट तुम्ही हांगा आसा, उपस्थित आसा. तुम्ही म्हणला सत्ता 2027 सुद्धा आमची बोलणी चालू आसा, युती उरतली म्हणून 27 इलेक्शनाक. तुम्ही कितले सीट मागतले आता 2027? कसं सांगू, ते सर्वे करतल्यार मागतले. पयलीं विचारप ना, मागीर आमी बसतले सगळे ताजेर मागीर विचार जातलो. बरें. आणि तुका आयज जिल्हा पंचायतीचे इलेक्शन संदर्भांतल्यान जिल्हा पंचायतीच्या इलेक्शनाक तुमचे एक सिनियर लिडर दोग जाण, मायकल लोबो हो आमदार आसा बीजेपीचो सिनियर लिडर, तसोच दिलीप पर्रीकर, हेणे गंभीर आरोप केल्यात करप्शन आनी हप्तेखोरीचेर. हें आमकां लज दिसता म्हणलं, हाजेर तुमचे पक्षाचें मत कितें? ताजे कडेन स्पश्टीकरण आमी मागतले आणि ते स्पश्टीकरण ताणें दिवपाक जाय. ताजेर मागीर आमी ताजे मागीर तुमचे करतले. नवीन गावड्याची ऍक्शन घेतली तशी बीन कितें घेवपाक शकता? सांगलें न्ही, स्पश्टीकरण मागपाक जाय. ते स्पश्टीकरण मागूंक जाय. इन वॉट कॉन्टेक्स्ट आनी ते उलयलां, कितें उलयलां सगळें हांवें पळयलां तें आयकलां. घातन असं म्हणलं तेणें जी करप्शनाची. आणि म्हणून एक पक्ष म्हणून काही गोष्टी जबाबदारीनेच करची पडटा. आणि म्हणून म्हणतात काही गोष्टी फट करून जायना. ताजेर स्पष्टीकरण ताणें दिलें. मग अजिबात ना. तो आताच कित्याक आयलो तुजो प्रश्न? तो फाटले 5 वर्सां जिल्हा पंचायतीचो मेंबर आसा न्ही. आणि विषय 5 वर्सां पयलींच होतो. आणि तो काही आसात ते आपले खरोखरच काम करून आयले. अचानक कोण तरी थोडे तिकीट सोदना, जाणी कार्डां वाटलेली आसा, लोकांच्या दारादारान भोंविल्ली आसा, पक्ष ती जबाबदारी दितात ती मानिल्ली आसा. तुम्ही अमेठी वच म्हटले अमेठी गेले, इंदोर वच म्हटले इंदोर गेले, किंवा आनी खंय तरी वच म्हटले कणकवली थंय गेले. आणि पक्षाचे जे कितें जे हे आसा त्यो जबाबदारी घेतल्यो. युवा मोर्चाची जबाबदारी घेतली, मागीर सचिव म्हणून जबाबदारी घेतली. कारण त्या वडिलांच्या पावलाचेर पावल वचून डायरेक्ट कोण तरी बसूना. असे कितले जाण आसतले. आज जर फाल्यां जर म्हगेलो स्वताचो जर चलो जर भुरगो आसा, तो जर केन्नाच कार्ड बी कांयच वांटूंक वचना, खंयच गेलो ना, आनी तो जर अचानक येतलो आनी हें तशें नासता. काम करात, लोकां मदीं वचात, लोकांची प्रतिक्रिया लोकां मदीं मिसळात. कॉन्स्टिट्युन्सीन एमजीपीक बीजेपीचो सपोर्ट घातलो, कित्याक आमी फाटल्या दिसांनी पयलें वचप इश्यूज चालू आसले प्रियोळ कॉन्स्टिट्युन्सी. जेन्ना पक्ष म्हणून आमकां दिला. सो बीजेपीचो सपोर्ट घातलो काय म्हणे, कित्याक जेन्ना पक्ष युती म्हणून वता, प्रत्येक कडेन एकमेकाचे सहकार्यान एकमेकाचे संयुक्तपणे सहकार्य करीत मदत करीतच पडटा. पण बीजेपीचो कॅन्डिडेट जिल्हा पंचायत जी आसा ताका अजून पूर्ण पावर्स अश्यो ना अशें तुमकां दिसता? एक असं कितें ते अमेंडमेंट जेन्ना जाल्ले की लोकल सेल्फ गव्हर्नमेंटाच्या माध्यमांतल्यान जो विकास जावपाक जाय, त्या विकासाक ही आता जवळ म्हाका दिसता 25 वर्सां जायत आयली. आणि तातूंत भितर नवीन हातूंत भरभरप जाय. गोंय खूब ल्हान आशिल्ले कारणान आमकां ताजो तो हें कळना, इम्पॅक्ट कळना. गोवा खूब ल्हान. गोंयान जशे आमदारकी मतदार हे कितले खाली 29,000 ते 30,000. पण हांव एक ज्येष्ठ म्हणून सांगता, आम्ही इतली इलेक्शनां म्हणजे उत्तर प्रदेशात, मध्य प्रदेशात आम्ही गेल्यात, पक्षान सांगले थंय गेल्या. एका आमदाराक 5 लाख ते 6 लाख हे मतदार आसता. 6 लाख. मागीर आमी कॉर्पोरेटराची इलेक्शनां पळयली, तांचे जर पळयल्यार तांकां 1.5 लाख 2 लाख तांचे मतदार. आणि आमच्या हांगा कॉर्पोरेटराक 3,000.
आमच्या हांगा जिल्हा पंचायतीन 15 ते 20,000 20,000 चड म्हणत कडी इतलेच असतात. आणि म्हणून ओव्हरलॅपिंग काम हांगा म्हणजे आमदार व्हडलो काय जिल्हा पंचायत व्हडलो काय सरपंच व्हडलो काय पंच व्हडलो ते ओव्हरलॅपिंग जाता कडेन एरिया ल्हान आसा. सो हातूंत भितर एक वेगळी चर्चा जावंक जाय, तातूंत भितर वेगळें डिस्कशन जावंक जाय. त्या मळाचेर हांव ताचेर कांय म्हणूंक शकना. गोविंद गावडेचेर आरोप जेन्ना गोविंद गावडेन केले तेन्ना तुम्ही तेचेर एक्शन घेतले. मायकल लोबो आणि दिलीप परुलेकरान हेणे तुवें सुद्दां म्हणलेलें अध्यक्ष जातकीर मिडिया कडेन वचूं नाका, कितें आसा तें अगदी सांगलें मरे हय. स्पश्टीकरण मागलें म्हणून. जेन्ना Action जातलें. जेन्ना स्पश्टीकरण मेळटलें आनी ताचेर मागीर पार्टी योग्य तो निर्णय घेतली. बाबू आजगांवकार चांगलें स्पश्टीकरण मागलां, योग्य तो निर्णय बाबू घेतलो. आजगांवकर- कितलीं नांवां घेत रावतो. बाबू आजगांवकार पक्षांक आसा तुमच्या? तुका सांगलें न्ही योग्य ते पार्टी कितें ग्रांटेड कोणें धरपाची ना. पार्टीचे काही वरिष्ठ कोण जर बसले तेही आसतले की आमी संघटन चलयतात, हय. आमी संस्थान चलयना. हय. म्हणून जेन्ना पार्टीचो एक निर्णय जालो तो निर्णय जालो. तशें म्हणून चडशे हांगा बाबू आजगांवकार इंडिपेंडंट परत एकदा सांगलें हांवें सगळ्यो गजाली हांव हांगा तुमचे कडेन उलोवंक शकत ना. म्हाका मर्यादेच्या हातूंत भितर रावपाक जाय. 66 नाही तुम्ही आता 66 अपक्ष पाठिंबा दिवचो पडला. आता विधानसभा निवडणूक जवळजवळ वर्ष 6 वर्षाक आसा. त्या टायमाचेर असेच अपक्ष पाठिंबा देण्यापेक्षा तुमचे उमेदवारी उभे करपाक तुम्ही प्रयत्न करतले. आमी जरूर प्रयत्न करतात, अनेक वर्सां आमी प्रयत्न करतात. ज्या वेळाचेर थंय म्हणून तर आमी हळूहळू थंय आमची सिटां जिखली. आमी इल्लो प्रयत्न करीत करीत आमी फातोर्ड्यान कमळ फुलयलें. आमी इल्लो प्रयत्न करीत करीत आमी कुंकळे कमळ फुलयलें. आमी इल्लो प्रयत्न करीत 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 नावेली कमळ फुलयलें. आमी इल्लो तो प्रत्येक कडेन भारतीय जनता पार्टीक तो मतदारसंघ मजून आमकां थंय मत पडचें ना अशें केन्नाच चिंतूना. वेल्यान आमी लोकां मदीं वचून आमचे पार्टीची ध्येय धोरणां, आमच्या पार्टीची विकासाची कामां आमी लोकां मदीं व्हरतात. आनी म्हणून तर खुबशे पार्टीन जॉईन जाता जे पयलीं पार्टीच्या विरोधान आसताले की म्हणजे पार्टीच्या विरोधान म्हणजे पार्टीच्या विचारधारेच्या विरोधान आसत किंवा आनी कितें जर आसत मागीर तांचें लक्षान येवपाक लागलें हळूहळू. आनी म्हणून ही पार्टी येदी व्हडली जाली न्ही आतां 15 कोटी मेंबर जाले, 2 कोटी एक्टिव्ह मेंबर जाले. आनी संपूर्ण भारतभर ह्या पार्टीचे जे आज जितले आमदार आसात, आज जितले खासदार आसात तितले सगळे काल अरविंद केजरीवाल गोंयान येयलो. अरविंद केजरीवाल म्हणटा की 13 वर्सां तुमचो बीजेपीचें सरकार गोंयान आसा. 13 वर्सां फक्त करप्शनूच तुमी लोकांक दिलें. आनी तेणेन काल आरपोरा इन्सिडेंटचो संदर्भ दिलो आनी खड्ड्यांचो संदर्भ दिलो. ताका दिल्ली लोकांनी कित्याक धांवडयलो ताचेर एक प्रश्न विचारपाक जाय. तोय बरें राज्य करतालो जर म्हणटा आपूण खूब बरो आशिल्लो ताका धांवडयलो दिल्ली ताचें नामो निशाणी उरूं ना. खंय तरी आतां बारीक बारीक कितें पडटा तितलेंच. सो तो धडपडटा. हांगाय मी परत आयला त्या हातून ताणें परत लिकर स्कॅम बी कितें आसा तें परत जाता जाल्यार पळोवपाक जाय, वाट पळोवया. तुमचेर एक आरोप जाता घराणेशाहीचो. तुम्ही कॅन्डिडेट दिल्यात तितून 3 जाग्यांचे सांगलें घराणे. मरे हांवें. Babu, उत्तर सांगलें. Goa Forward has done a serious allegation on your top leader. BJP top leaders are involved in taking haftas from the night club. What do you say? तो म्हणटा की चडशे बीजेपीचे लिडर्स आहात ते Top इलिगल leaders. पब्स आनी ताका कोणें डान्स हाडला बर्ड चलयता. पुरावे दिव सरसकट. तो अदरवायज अर्ज बरयता न्ही आय विल रायट टू चीफ सेक्रेटरी, आय विल रायट टू द विजिलन्स, आय विल रायट टू द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. हू स्टॉप्ड हिम? ताणें बरोवंक जाय. मागीर ताजे कडेन ते दम ना खंय करपाक, फक्त उलोवप. म्हणून ताका मनोज परत पोपट म्हणटा ते. म्हणून ते क्रॉस वर्ड पळय तांचे चलता ते त्याच खातीर. सो लेट हिम कम विथ ऑल द लेट हिम. फक्त उलयनाका म्हणून लोकांक पिशे करपाचें राजकारण न्ही हें. आनी म्हणटा तुमचे थोडे सध्याचे जे जिल्हा पंचायत मेंबर आहेत ते काँग्रेसान प्रवेश केला बीजेपीत. जो पळय कोण विधानसभा आपल्या जिल्हा पंचायतीचे निवडणूक लडोवपाक सोदतलो, अति म्हत्वाकांक्षी आसतलो, तो 100% 100% पक्षान रावतलो तसो ना. ताका निवडणूक लडोवपाक जाय म्हणून तो सोडटलो, राजिनामा दितलो आनी वतलो. आमी जे कोण आसा तांचेर योग्य ती कारवाई जरूर करतले. पक्षान भितर एक प्रकारची शिस्त हाडपाक आनी त्याच बरोबर पक्षाक शिस्त हाडटना संघटन मजबूत करपाचो आमचो भर आसा. आनी लोकांक आवडटा, लक्षांत दवरात, लोकांक पक्षनिश्ठा आवडटा. लोकांक जाय ताणें आपली कमाई केल्ली जाय. सरकारा कडल्यान सगळ्यो उपलब्धी आसा सगळे ताणें पावोवपाक जाय. आनी म्हणून तर भारतीय जनता पार्टीचो एकमेव लिडर आसा नरेंद्र मोदीजी, जो 18 वरां काम करता. ते सगळे स्तराकडे जाणटेल्यांतली जाणटेली भुरग्यांतलो भुरगो सुद्दां म्हणत आसा
की ताचो आदर्श आमी घेतलो. दादा बाबू हे जे अग्निकांड जाला आरपोरा ताजो इम्पॅक्ट कितें इलेक्शनान बीजेपीचेर जातलो अशें दिसता तुमकां? लोकांक आमकांय ताचे बद्दल खूब दुख्ख आसा. अशी घटना केन्नाच घडूं नये, निस्पाप जिवाचे कोणें खेळूं नये आनी अशें जावं नये. आनी त्या खातीर सरकारान जो मॅटर जो आसा तो इन्व्हेस्टिगेशनाच्या मोडाचेर आसा आनी सरकार तातूंत जो प्रयत्न करता ताका आमचो पूर्ण तेंको आसा आनी सरकारान कठोर कारवाई करची म्हणून आमी पक्षान सुद्दां मागले. आमी ताचे कडेन उलयले आसा. कोणूच तातूंत भितर जो आसा तो सुटचो न्ही. तो केदोय व्हडलो जालो जाल्यार सुद्दां ताचेर कारवाई जावपाक जाय. इन्व्हेस्टिगेशन चालू आसतना ताचेर हांव उलोवप समा जायना. हांव सरकार न्ही, हो प्रश्न तुमी सरकाराक विचारा. पण पक्ष म्हणून आमची जी जबाबदारी आसा, लोकांच्या प्रती भावना, संवेदना ह्या सगळ्या गोष्टींचो आमी सरकारा कडेन सांगला की कोणूच ना, तो केदोय व्हडलो ना, तो खंय थायलंड न्ही, तो खंय आसता तो धरून हाडूं. ह्या इन्सिडंटा लागून कोण जबाबदार? एक गजाल आसा, त्या हातून भितर सगळे आता चौकशीचे सगळे सत्तान भितर आसा. म्हणटकीर हो विशय आसा तो ट्रॅकून आमी तो तातूंत वचूं न्ही. जे आसात पळय ती नांवां खूब जाण आसात पळय, ती नांवां हांव आतां रिवील करपाक वचूं शकना, कारण हांव इन्क्वायरी ऑफिसर न्ही सद्या. पण म्हजी मागणी आसा, गोंय हें बरें भांगराळें नितळ गोंय तें आमी सांबाळून दवरिल्लें आसा, अजुनूय आसा. गोंयान विकासय बीन जाय. गोंय स्वतंत्र जाल्लें तेन्ना 5,87,000 पॉप्युलेशन आशिल्लें आनी आयज ते 15 लाख पर्यंत पाविल्ले आसा. तेय ताजोय विचार करा कोण आनी खंयच्यान येता तेन्ना. दीपक बाबान पयर म्हणल्यार नायट क्लब हे कम्प्लिटली गोंयांत बंद जावपाक जाय म्हणून तुमचें मत कितें? जरूर कायद्याच्या भायर जो कोण कितेंय करतलो ताका खंयच थारो दिवपाक जायना. ह्या मताचेर तेय आसा, आमी आसा, सगळी जनताय आसा. हें कितें भोगभुमी न्ही, ही देवभुमी आसा, ती उरपाक जाय. सगळ्यांक तुमकां देव बरें करूं. सगळ्यांनी जेवण घेवपाचें. त्याच बरोबर आमचे बरोबर कितें आसा तें थंय सगळें विचारपाक जाता. देव बरें. काढा घे पळय. रिकॉर्ड